नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबईसह कोकणाला आज हवामान खात्याकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुंबई उपनगरामध्ये पावसाची विश्रांती। महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 20% अधिक पाऊस। मराठवाड्यामध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये सरासरीपेक्षा 60% जास्त पाऊस। सोलापुरात सीना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। ठाण्यामध्ये पावसाचा धुमाकूळ, 12 घरांचं नुकसान, शेकडो गावांचा संपर्क तुटला। कुलाब्यामध्ये 103 मिलीमीटर पावसाची नोंद। भातसा नदीच्या पुराचं पाणी घरात शिरल्यामुळे एका कुटुंबाचं स्थलांतर। पुणे शहरामध्ये मुसळधार पाऊस। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यामध्ये मुसळधार पाऊस। पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामधल्या 7ही मंडळांमध्ये अतिवृष्टी। चाळीसगावच्या हातगाव शिवारामधील शेतकऱ्यांचा आक्रोश। हातातोंडाशी आलेलं कपाशीचं पीक उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल। सरकारनं दिवाळीच्या आत मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या 17 दरवाजांमधून विसर्ग। गोदावरी नदीपात्रामध्ये 2,77,000 क्युसेकनं विसर्ग। 8 दिवसांपासून गोदावरी नदीची पूर परिस्थिती कायम। गोदावरी नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा। 19 वर्षांनंतर पहिल्यांदाच विष्णुपुरीचे 17 दरवाजे उघडले। सीना नदीवरील जवळा आळजापूर करमाळा रस्त्यावर पुलाशेजारी भगदाड। जामखेड करमाळा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद। नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। आमदार रोहित पवारांचं ट्विट। शेतकऱ्यांना मदत नाही केली, येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकरी सत्ताधाऱ्यांना गावामध्ये फिरू देणार नाहीत। नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिक्रिया। तर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करा, आष्टीकरांची मागणी। लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। गेल्या 24 तासांपासून उदगीर ते जळकोट महामार्गावरील वाहतूक बंद। तिरुका गावाजवळचा जुना पूल तिरू नदीच्या पुरामध्ये वाहून गेला। पूल दुरुस्तीचं काम सुरू।